अन्नपूर्णे सदापूर्णे शंकरप्राणवल्लभे ज्ञानवैराग्यम सिद्ध्यर्थम भिक्षाम देही पार्वती। नमस्कार, श्री स्वामी समर्थ। अमृता फॅशन वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे। तर आज खूप छान असा व्हिडिओ आणि तुमच्या किचनला चार चांद लावतील असा व्हिडिओ मी तुमच्याकरता घेऊन आलेले आहे। एक छोटासा खणाचा फॅब्रिकचा तुकड्यापासून इथे मी हे बनवलेलं आहे आणि हे मी कसं बनवलेलं आहे याचाच व्हिडिओ आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर चला मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे सर्वप्रथम बघा मी अस्तरची कटिंग करून घेतलेली आहे। 6 इंच उंची ठेवलेली आहे आणि 8 इंच इतकी रुंदी ठेवलेली आहे। तर अशा प्रकारे हे अस्तरचं फॅब्रिक मी कट करून घेतलेलं आहे आणि सेम अस्तरच्या फॅब्रिकच्या मापानेच आपल्याला मेन फॅब्रिक जे आहे ना ते पण कट करून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता 2 फॅब्रिक मी कट करून घेतलेलं आहे, एक मेन फॅब्रिक आणि एक अस्तरचं फॅब्रिक। त्यानंतर इथे आपल्याला फॉर्म शीट घ्यायची आहे। तुम्ही फॉर्म शीटचा वापर करू शकता किंवा रबर शीटचा देखील इथे तुम्ही वापर करू शकता। तर जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे ना सेम त्याच पद्धतीने आपल्याला हे तीनही 2 फॅब्रिक आणि फॉर्म शीट आपल्याला व्यवस्थितरित्या सेट करायची आहे। खाली फॉर्म शीट ठेवलेली आहे, त्यावर मेन फॅब्रिक आणि नंतर त्यावर अस्तरचं फॅब्रिक। अशा प्रकारे हे तीनही मी पीसेस व्यवस्थित सेट केलेले आहेत आणि टाचण्यानं अटॅच करून घेतलेले आहेत। आणि त्यानंतर याच्यावर आपल्याला काही मापे टाकायची आहेत। तर बघा फॅब्रिकच्या वरच्या बाजूकडनं आपल्याला प्रत्येकी 1-1 इंचाचं माप टाकायचं आहे, जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे ना सेम त्याच पद्धतीनं। तर तुम्हालाही अशा पद्धतीने हे माप टाकून घ्यायचे आहेत। तर हे सर्व मापे टाकून झालेली आहेत। त्यानंतर जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे ना सेम त्याच पद्धतीने क्रॉसमध्ये रेषा देखील आखून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे इथे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता तिन्ही बाजूकडनं मी रेषा आखून घेतलेली आहे। सेम त्याच पद्धतीने तुम्हाला देखील रेषा आखून घ्यायची आहे आणि जिथे रेषा आखलेली आहे ना बरोबर त्यावर आपल्याला मशीनवर शिलाई मारून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे जिथे मार्क केलेला आहे ना बरोबर त्यावर मी शिलाई मारून घेत आहे। इथे हे अशा पद्धतीने किचनसाठी सुंदर अशी वस्तू मी बनवलेली आहे। त्याच्यासाठी तुम्ही बघितलंच असेल खणाच्या फॅब्रिकचा फक्त एक छोटासा तुकडा मी इथे वापरलेला आहे आणि किती सुंदर अशी शास्त्रपूर्ण आणि एकदम सुंदर अशी वस्तू मी बनवलेली आहे, जेणेकरून आपल्या किचनलाही शोभा आलेली आहे आणि दिसायलाही इतकं सुंदर आणि प्रसन्न वाटत आहे ना। तर बघा कसं असतं, छोट्या छोट्या वस्तू असतात पण त्या मनाला इतका आनंद देऊन जातात ना ते आपण शब्दात वर्णन करू शकत नाही। खूप छान आणि सुंदर अशी ही वस्तू बनलेली आहे, मला तर फारच आवडलेली आहे। तर तुम्हाला ही आवडली असेल तर तुम्हीही एकदा घरी नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने। तर छान अशी तिन्ही बाजूकडनं या फॅब्रिकला तुम्ही बघू शकता शिलाई मारून झालेली आहे आणि जी टोकाची बाजू आहे ना ती पण मी कट करून घेतलेली आहे आणि त्यानंतर हे फॅब्रिक मी सरळ करून घेतलेलं आहे आणि जी टोकाची बाजू आहे ना ती एका धारदार वस्तूच्या मदतीने मी व्यवस्थितरित्या अद्दर काढून घेतलेली आहे। तर इथे तुम्ही बघू शकता किती सुंदर असं हे आपलं हे फॅब्रिक पलटी करून झालेलं आहे। तर अशा पद्धतीने हे फॅब्रिक आपलं सरळ करून झालेलं आहे आणि तुम्ही फ्रंट आणि बॅक साईड दोन्हीही पाहू शकता किती छान आणि फिनिशिंगमध्ये हे बनलं गेलेलं आहे। त्यानंतर आपल्याला या फॅब्रिकच्या ओपन भागाकडनं प्रत्येकी पाव इंच असं माप टाकायचं आहे आणि तिथे एक रेषा आखून घ्यायची आहे। रेषा आखून घ्यायची आहे कारण तिथे आपल्याला हे पीस अडकवण्याकरता आपल्याला लूप्स तयार करायचे आहेत। तर इथे माझ्याकडे एक सोनेरी रंगाची लेस होती, ती लेसचाच वापर मी इथे केलेला आहे आणि ती 3 इंच या मापाने मी 2 पीसेस कट करून घेतलेले आहेत। पीस कट करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे ना सेम त्याच पद्धतीने तुम्हाला जिथे रेषा आखलेली आहे बरोबर त्यावर ठेवायचं आहे आणि हे दोन्हीही हुक जे आपण तयार करत आहोत ना अडकवण्याकरता ते तयार करून घ्यायचे आहेत। तर इथे तुम्ही पाहू शकता शिलाई मारत मी हे दोन्हीही हुक आपले तयार करून घेतलेले आहेत। तर अशा पद्धतीने हे याची पूर्ण फिनिशिंग नंतर तयार होणार आहे आणि त्यानंतर आपल्याला एक अस्तरची 1.5 इंचाची पट्टी कट करून घ्यायची आहे आणि ती पट्टी आपल्याला या फॅब्रिकवर शिलाई मारत अटॅच करून घ्यायची आहे। ज्या पद्धतीने मी व्हिडिओमध्ये करत आहे ना सेम त्याच पद्धतीने आपल्याला अटॅच करून घ्यायची आहे।
तर अशा प्रकारे ही 1.5 इंचाची पट्टी मी या फॅब्रिकला स्टिच करत अटॅच करून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता किती फिनिशिंगमध्ये ही पट्टी आपली या फॅब्रिकला अटॅच झालेली आहे। तर अशा पद्धतीने आपलं हे हँगिंग पीस बनून तयार आहे आणि त्यानंतर जिथे मी शिलाई मारलेली आहे ना, तिथे आपल्याला एक लेस देखील अटॅच करायची आहे। तर तुमच्याकडे जी कोणती लेस असेल ती लेस तुम्ही इथे अटॅच करू शकता। दोन्ही बाजूकडनं शिलाई मारत ही लेस मी या हँगिंगला अटॅच करून घेतलेली आहे आणि त्यानंतर राहिला डेकोरेशनचा भाग। तर इथे याला डेकोरेशन करण्याकरता माझ्याकडे बघा अशा भगव्या रंगाचे पोमपोम आहेत। त्या पोमपोमचा आणि सफेद मण्यांचा इथे मी वापर केलेला आहे आणि त्यानेच या आपल्या हँगिंगला मी सजावट केलेली आहे। तर अशा पद्धतीने हे पोमपोम आणि मोती अटॅच करत मी हे पूर्ण जो हँगिंगचा पीस आहे ना, तो तयार करून घेतलेला आहे। एका बाजूकडनं लावून घेतलेला आहे आणि त्यानंतर मध्ये आणि कडेला देखील अशाच पद्धतीने मी पोमपोम आणि मोती अटॅच करत हा पीस पूर्ण तयार करून घेणार आहे। तर अशा पद्धतीने आपलं हे हँगिंग बनून तयार आहे। याचा तुम्ही फायनल लुक बघू शकता। त्यानंतर इथे मी जो फॅब्रिक कलर असतो ना, त्याचा यूज केलेला आहे, वापर केलेला आहे आणि त्यांनी याच्यावर थोडंसं अजून डेकोरेशन केलेलं आहे। तर अशा पद्धतीने इथे फॅब्रिक कलरचा वापर करून मी खूप छान आणि सुंदर असं याच्यावर अन्न हे पूर्ण ब्रह्म असं मी लिहून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता किती सुंदररित्या हे आपलं हँगिंग बनून तयार आहे। तर फ्रेंड्स, खणाच्या एका छोट्याशा फॅब्रिकपासून इथे मी खूप छान आणि सुंदर असं हे हँगिंग बनवलेलं आहे। तर तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवायचं आहे आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करायचा आहे आणि सपोर्ट करायचा आहे आणि व्हिडिओला हाईप देखील करायचं आहे। तर भेटूया पुढच्या अशाच एका नवीन छान आणि सुंदर यूजफुल व्हिडिओमध्ये। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ। हॅव अ नाईस डे।